नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रज्ञाशोध परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा यासाठी दिशा या घटकावरील काही महत्त्वाच्या संकल्पना आणि त्यावरील काही उदाहरणं सोडवणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर दिशा या घटकामध्ये प्रथम आपल्याला मुख्य 4 दिशा ह्या माहिती पाहिजेत। पूर्व, पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण या मुख्य 4 दिशा आहेत आणि उपदिशा वायव्य, आग्नेय, ईशान्य आणि नैऋत्य या 4 उपदिशा आहेत। अशा एकूण 8 दिशा आहेत। तर उत्तर आणि दक्षिण ह्यांची एक विरुद्ध जोडी आहे आणि पश्चिम आणि पूर्व ह्यांची एक विरुद्ध जोडी आहे। तर पश्चिम दिशेला लक्षात ठेवण्यासाठी सूर्य मावळतो आणि पूर्वेला काय होतो, उगवतो। त्यानंतर ध्रुव तारा असणारी दिशा कोणती आहे, उत्तर। तर आता या दिशा आपल्याला जर दिशावरचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला या दिशांमध्ये माप किती असतं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर आता ह्या 2 मुख्य दिशा आहेत, उत्तर आणि पूर्व। ह्या मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो। त्यानंतर ही उत्तर आणि पश्चिम, इथे सुद्धा 90 अंशाचा, पश्चिम आणि दक्षिण 90 अंशाचा कोन आणि इथे सुद्धा दक्षिण आणि पूर्व 90 अंशाचा कोन। त्यानंतर ह्या उपदिशा आहेत, वायव्य आणि ईशान्य, ह्या दोन्हीमध्ये सुद्धा 90 अंशाचाच कोन असतो आणि मुख्य दिशा आणि उपदिशा या दोघींमध्ये 45 अंशाचा कोन असतो। हे आपल्याला माहिती पाहिजेत। मुख्य दिशा आणि उपदिशा यामध्ये 45 अंशाचा कोन असतो आणि मुख्य 2 दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो आणि 2 उपदिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो। परीक्षेमध्ये आपल्याला उजवीकडे वळणे, डावीकडे वळणे या प्रकारचे प्रश्न असतात किंवा घटवित वळणे, प्रतिघटवित वळणे। तर हे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत। घटवित वळणे म्हणजे काय, उजवीकडे वळणे किंवा घड्याळाच्या दिशेने वळणे। त्यानंतर डावीकडे वळणे म्हणजे काय, प्रतिघटवित वळणे म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळणे। तर प्रतिघटवित आणि घटवित हे शब्द लक्षात ठेवायचे आहे। तर परीक्षेमध्ये या शब्दांचा वापर केला जातो। तर पहिला प्रश्न आहे, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे। ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला आहे। तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आता आपण वरती बघितलेला आहे मुख्य दिशा आणि त्यांच्यामध्ये कितीचा कोन असतो आणि उपदिशा त्यामध्ये कितीचा कोन असतो हे आपल्याला माहिती आहे। तर 2 मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो आणि एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यामध्ये 45 अंशाचा कोन असतो आणि दोन्हीही उपदिशा असतील तर त्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो। त्यानंतर आपण विरुद्ध जोड्या बघितल्या होत्या, उत्तर आणि दक्षिण ह्यांची एक जोडी, पश्चिम आणि पूर्व ह्यांची एक जोडी, त्यानंतर वायव्य आणि आग्नेय ह्यांची एक जोडी, नैऋत्य आणि ईशान्य यांची एक जोडी, अशा आपण विरुद्ध दिशा सुद्धा पाहितल्या होत्या। तर आता इथं रोजी पश्चिमेकडे तोंड करून आहे। तर हा प्रश्न सोडवताना किंवा दिशेवरचे कोणतेही प्रश्न सोडवताना आपला जो डावा हात असतो त्या डाव्या हाताला काय असते, पश्चिम दिशा असते आणि उजव्या हाताला काय असते, पूर्व दिशा आणि वरती उत्तर दिशा आणि खाली दक्षिण दिशा। उजव्या हाताला पूर्व दिशा आणि डाव्या हाताला पश्चिम दिशा। तर आता ही रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे म्हणजे इकडे डाव्या हाताला पश्चिम दिशा आहे म्हणून ही रोजी इकडे पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे। ती तिच्या डाव्या बाजूने म्हणजे आता ती पश्चिमेकडे तोंड आहे तर तिचा डावा हात हा खाली दक्षिणेकडे असणार आहे म्हणून ती दक्षिणेकडे काटकोनात 2दा वळाली। आता ती इकडून पहिल्यांदा इकडे तोंड असल्यामुळे तिचं ती वळाली काटकोनामध्ये डाव्या बाजूने, तर तिचं तोंड इथं येणार पहिल्यांदा म्हणजेच तिचं तोंड दक्षिणेकडे येणार आणि दुसऱ्यांदा वळाल्यानंतर तिचं तोंड कुठं जाणार, पूर्वेकडे जाणार। इथं दुसऱ्यांदा वळाली, इथं पहिल्यांदा वळाली। तर आता तिचं तोंड हे पूर्वेकडे गेलेलं आहे आणि तिची पाठ कुठे आलेली आहे, पश्चिम दिशेकडे आहे। तर आपल्याला प्रश्नच विचारला आहे की तिची पाठ कोणत्या दिशेला आहे। तर आता ती पूर्वेला बघत आहे आणि तिची पाठ पश्चिम दिशेला असणार आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पश्चिम दिशा। त्यानंतरचा प्रश्न आहे, अमन ओमाबाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा आहे व रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे। तर रफिक ओमाबाच्या कोणत्या दिशेस उभा आहे। तर आता इथे अमन
ओमाबाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहे. अमन हा ओमाबाच्या. तर आता ओमाबा जर आपण इथं घेतला तर उत्तर दिशा वरती आहे, म्हणून काय करणार इथं आधी पहिल्यांदा ओबामा घेणार. इथं ओबामा, आणि ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावरती कोण आहे? अमन आहे. अमन. सांगितलेलं आहे इथं रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. म्हणजेच अमन हा ओमाबाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर आणि रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर. आता इथे जर उत्तर दिशा असेल तर इथं काय आहे? वायव्य दिशा आहे. ही वायव्य उपदिशा आहे. म्हणून इथं जर अमन हा रफिकच्या वायव्य दिशेला असेल तर रफिक कुठे येणार आहे? तर रफिक इथं येणार आहे. रफिक इथं उभा असणार आहे. तर ही दिशा कोणती असणार आहे? तर ही दिशा पूर्व असणार आहे. कारण रफिकच्या वायव्येला 20 मीटर अंतरावरती कोण आहे? अमन आहे 20 मीटर अंतरावर, आणि ओमाबाच्या उत्तरेस आहे. तर रफिक हा पूर्वेला असणार आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे रफिक ओमाबाच्या कोणत्या दिशेस उभा आहे. तर म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पूर्व दिशा. ओमाबाच्या रफिक हा पूर्वेला उभा आहे. प्रश्न आहे आनंद, अभिषेक, अमर, आदर्श हे कॅरम खेळत बसले आहेत. आनंद हा आदर्शाचा सहकारी आहे. अभिषेक हा आदर्शाच्या उजव्या बाजूला बसला नाही, तर अमरचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता कॅरम खेळताना आपण या प्रकारे बसतो. हा कॅरम आहे, आणि कॅरम खेळताना इथे एक जण, इथे एक जण, इथे एक जण आणि इथे एक जण, या प्रकारे चार दिशेला बसलेले असतात. तर इथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आनंद हा आदर्शाचा सहकारी आहे. तर आपण आदर्शाचा जर सहकारी घेतला तर ते समोरासमोर असणार आहे. आनंद आणि आदर्श हे दोघं सहकारी असल्यामुळे ते समोरासमोर असणार आहे. त्यानंतर अभिषेक हा आदर्शाच्या उजव्या बाजूला बसला नाही. तर आता इथे आदर्श आहे, आदर्शाची उजवी बाजू ही आहे, तर या बाजूला अभिषेक बसलेला नाही, म्हणून अभिषेक इकडं डाव्या बाजूला असणार आहे. अभिषेक. आणि राहिला कोण? अमर, म्हणून अमर या उजव्या बाजूला असणार आहे. तर आपल्याला विचारलंय अमरचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे. तर अमरचं तोंड इकडं कोणती दिशा आहे? डाव्या बाजूला पश्चिम दिशा आहे, म्हणून अमरचं तोंड हे कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला असणार आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम दिशा. नंतरचा प्रश्न आहे अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला, नंतर उजवीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर गेला, तर नंतर डावीकडे काटकोनात वळून 2 किलोमीटर गेला, तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर आता हा प्रश्न आपल्याला दिसायला खूप मोठा दिसतो, पण खूप सोपा आहे. जसं आपल्याला या प्रश्नामध्ये सांगितलं आहे तसं आपण काय करायचं? त्या दिशेने चालत जायचं. आणि ते काय दिलेलं आहे? प्रथम काय वाक्य आहे? अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. तर दक्षिण दिशा कोणती आहे? वरती उत्तर दिशा आहे आणि खाली काय आहे? दक्षिण दिशा आहे. म्हणजेच तो उत्तरेकडून चालत 3 किलोमीटर दक्षिणेकडे आला. तर आता इथं हे 3 किलोमीटर. वरची दिशा आहे उत्तर आणि खालची आहे दक्षिण. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर तो गेला. इथे उत्तरेकडून जर चालत आला तर उजवा हात कुठे जाणार आहे? या बाजूला जाणार आहे आपला, म्हणून तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला. म्हणजेच आपण जर चाललो तर आपला उजवा हात इकडच्या बाजूला येणार आहे, म्हणून ही दिशा कोणती झाली? उजवी झाली. म्हणजे उजवीकडे तो चालून किती गेला? 5 किलोमीटर अंतर एवढं चालला. हे वाक्य झालं. त्यानंतर उजवीकडे काटकोनात तो वळून 3 किलोमीटर गेला. पुन्हा आता असं चालत असला तर आपला हात कुठं जाणार आहे? उत्तर दिशेला उजवा जाणार आहे, म्हणून उत्तरेकडे तो पुन्हा किती गेला? 3 किलोमीटर गेला. नंतर त्याने पुन्हा डावीकडे काटकोनात वळून 2 किलोमीटर तो गेला. आता इथे वरती जर चालताना आपला डावा हात हा पश्चिम दिशेला जाणार आहे, म्हणून तो डावीकडे वळून काटकोनात वळलेला आहे, म्हणजेच तो डावीकडे वळून तो 2 किलोमीटर पुन्हा चालला. तर आपल्याला विचारला आहे तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे?
तर आता मूळ ठिकाणापासून आता हे 2 किलोमीटरचं अंतर आणि हे जे आहे एवढं हे काय आहे 5 किलोमीटर आहे, कारण खालचं हे 5 आहे म्हणल्यावरती वरचं सुद्धा किती असणार 5 किलोमीटरच असणार. म्हणजे हे 5 किलोमीटर आणि हे इथून मूळ स्थानापासून तो निघालेला आहे म्हणून हे 5 किलोमीटर आणि हे +2 बरोबर 7, म्हणजेच तो मूळ ठिकाणापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 7. तर अशा प्रकारे आज आपण दिशा घटकावरचे महत्त्वाचे काही प्रश्न सोडवलेले आहेत. तर यापुढील काही महत्त्वाचे आणखी प्रश्न आपण पुढील भागामध्ये सोडवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.